महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी गायक माझे काका नागोरावजी पाटणकर यांची कन्या किरण पाटणकर बंधूंनो, नागपूरमध्ये पोपटाच्या नंतर जे पहिलं पाऊल माझं पडलं, पहिला जो मी मुकाबला गायला असेल तर किरण पाटणकर यांच्यासोबत, आणि तो दिवस मला आजही आठवतो. तो पहिला कार्यक्रम देण्यासाठी त्यांचे मिस्टर आणि माझे मामा कपूर मोडगरे हे दोघे जण घरी आले होते. त्यानंतर वर्षातून माझे कमीत कमी 10 तरी कार्यक्रम या झाडीपट्टीमध्ये व्हायचे. अजूनही होतात, पण मुकाबले करत नाही मी 2010 पासूनच. बंधूंनो, ज्याप्रमाणे, आणि दुसरी गोष्ट, किरण पाटणकर जसं नाव मोठं आहे त्याचप्रमाणे ती मनानेही फार मोठी होती, मनानेही दिलदार होती. माझे मोठे बंधू प्रकाशनाथजी पाटणकर, प्रकाश भाऊ, ऐका प्रकाश भाऊ, न बोलू द्या. या ठिकाणी महाराष्ट्रातून नवे भारतातून कलाकार या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. हाच कार्यक्रम बंधूंनो जरा लवकर घेतला असता तर बरं वाटलं असतं. ज्या वेळेला मला एवढंच सांगायचंय, मी का म्हटलं की किरण पाटणकर हे नाव मोठं नाही, तर नावापेक्षा ती दिलदार होती, मनाने मोठी होती. त्याला कारण आहे, कारण वणी या ठिकाणी माझा आवाज बसला होता. माझे सतत कार्यक्रम चालू होते आणि वणीमध्ये माझा आवाज बसला. तर सकाळच्या 4 वाजता ज्या वेळेला मी गाणं गायला अरे सागरा, त्यावेळेला किरण पाटणकर तिथून उठून इथं माझ्या बाजूला बसून माझ्या माईक घेऊन माझ्या बरोबर गाणं गायलं अरे सागरा. आणि ज्या वेळेला मी रेकॉर्डिंगसाठी किरण पाटणकर यांच्या घरी गेलो तर अख्खा बाड विस्तार माझ्यासमोर ठेवला आणि म्हटलं की तुमको जो चाहिए याद इसमें से ले लो. तेवढी दिलदार आणि खरोखरच तेवढ्या प्रेमाखातर मी या ठिकाणी प्रकाश भाऊंच्या प्रेमाखातर, या पाटणकर कुटुंबियांच्या प्रेमाखातर या ठिकाणी प्रल्हाद शिंदे, नागोराव पाटणकर यांच्यापासून पाटणकर घराणं आणि शिंदे घराणं हे जवळ आहे. त्या प्रेमापोटी मी या ठिकाणी उपस्थित आहे. एवढंच सांगायचं. मोठमोठे फलकार या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाला चान्स मिळेल नाही मिळेल, पण या कार्यक्रमात उपस्थित राहिले हीच त्यांची श्रद्धांजली. खरोखरच महाराष्ट्रातील तमाम कलाकारांच्या वतीनं, शिंदेशाही परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं मी किरण पाटणकर यांना आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो आणि गीता सुरुवात करतो. काकू लक्ष द्या. नहीं ये बात हमें तू नहीं है
बात हमें तड़पाती है, तू नहीं है ये बात हमें तड़पाती है, प्रणय की आग तेरी याद में भीग जाती है, तेरी तस्वीर से तेरी माँ रो रो कर कह रही है, किरण तेरी मुस्कान बहुत याद तुम्ही भरपूर कार्यक्रमात पाहिला असेल, त्यांच्या हसीमध्ये मुस्कानमध्ये म्हणजे चेहऱ्यामध्ये जे हसू होतं, माणूस फेकलाच पाहिजे आणि डेअरिंग साथ बोलायचं. कोणी असा इतका जरी वापर केला तर वरून सांगायची बाप मुली आज ही डेअरिंग होती. मी महिलांमध्ये कव्वाला महिलांमध्ये मी डेअरिंग फक्त एकाच महिलामध्ये बघितली, ती म्हणजे किरण पाटणकर यांच्यामध्ये. आणि म्हणून मी गाणं सादर करणे म्हणतो. भीमराज की बेटी थी वो शेरनी फनकार, त्यामध्ये मी पुढे जायला मंच ऐकलं, त्यावेळी मला राहता नाही जमलं. मी माझा कार्यक्रम आलापल्लीला होता, मी वर्ध्यावरून जाऊ शकलो असतो, पण मला वाटलं नाही आपण गेलो पाहिजे. क्रांती यात्रेमध्ये आपण नव्हतो, श्रद्धांजली काही व्हावं आणि म्हणून तेव्हा मी ते गाणं गायलं होतं थोडक्यात. अरे भीमराज की बेटी थी शेरनी फनकार, भीमराज की बेटी थी शेरनी फनकार, भीमराज की बेटी थी शेरनी फनकार, उनकी बदौलत उसको मिला सारे जहां का, उनकी बदौलत उसको मिला सारे जहां का, उनकी बदौलत उसको मिला सारे जहां का. भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ हे गाणं जरी शकुंतला जाधवचा असलं तरी पण स्टेजवरती जे डेअरिंग के साथ कुणी जर फेमस केला असेल ते म्हणजे किरण पाटणकर यांनी. आणि प्रकाश भाऊ मला वाटतं तुम्ही पण होते नाशिकला, आपण 5 पार्ट्यांचा मुकाबला होता, 6 पार्ट्यांचा मुकाबला, पण त्यामध्ये खरोखर 6 पार्ट्यांचा मुकाबला पहिला बघितला का, त्यामध्ये किरण पाटणकर भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ सगळे बघत होते. आजच्या त्यावेळेला उभा राहून गाणं गायलं आणि म्हणून म्हणायचं अरे भीमराज की बेटी शेरनी फनकार, भीमराज की बेटी शेरनी फनकार, भीमराज की बेटी शेरनी फनकार, उनके बदौलत उसको मिला सारे जहां का, उनके बदौलत उसको मिला सारे जहां का, उनकी बदौलत उसको मिला
मुकाबले में हार न मानी रही वो छिपे लड़का किरण पाटन शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला पूर्ण पार्टीला आणि त्यांच्या शवाला पार्थिव देहाला त्यांनी मुंबईपर्यंत आणलं ते नितीन राऊत आणि खरोखर कलाकाराचे त्यांना जाण आहे कलाकारांची मला एवढंच म्हणायचं की जिवंतपणीच कलाकारांना सांभाळा है मातम की धूप यहाँ पर है मातम की धूप यहाँ पर आता ते पण आमदार कोरसला बसले इतका साधा माणूस आहे खरोखर ज्या माणसाला मान मानाची काही आवश्यकता नाही त्या माणसाला म्हटले तर खाली बसतो तिथं बसेल अशी कमी माणसं आहेत त्या जगावर आणि म्हणून मला त्या शेवटचं थोडं सादर करते है मातम की धूप यहाँ पर दिख रहा प्रणय सत्तर म्हणतात आणि बंधू प्रणय सत्तर यांचा एक गाणं फेमस की जे मला फार आवडतं माझ्या नातूनी गायलेलं आहे पुस्तक भीमाचं रमाई मी ते गाणं ऐकलं फार सुंदर गाणं की जे मला आवडलेलं गाणं त्यांचं की धूप यहाँ पर दिख रहा ना एक आनंद तेरे शहर में तुझको मिलने आया तुझको मिलने आया तुझको मिलने
सारे जहां धन्यवाद दादा. यानंतर अश्विनीताई राजगुरू आपली प्रस्तुती देतील.